श्री स्वामी समर्थ। स्वामी शिदोरी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे। तिला रामाची नवरात्र सुद्धा म्हटले जाते। रामरायाच्या पूजेबरोबर देवीची ही पूजा केली जाते। उद्या 13 एप्रिल रोजी लक्ष्मी पंचमी या दिवशी देवीची मनोभावे सेवा उपासना केली तर आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या नक्कीच सुटतील। आपण जे काही कष्ट मेहनत करत असतो त्याला नशिबाची साथ मिळाली तर आपण जे कष्ट केले आहेत त्याचा योग्य तो मोबदला मिळाला तर आपल्या कष्टाचं चीज झालं असे आपण म्हणतो। उद्याच्या तिथीला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी उपासना केली तर तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या जीवनात कधीच येणार नाहीत। जो काही तुमच्याकडे पैसा येईल त्याच्यामध्ये बरकत बघायला मिळेल। माता लक्ष्मी ही चंचल आहे, ती स्थिर ठेवण्यासाठी काय करता येईल ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। या लक्ष्मी पंचमीला महत्त्व का आहे तर त्यामागे एक कथा आहे। एकेकाळी देवी लक्ष्मी देवतांशी रुसून क्षीरसागरात गेली। माता लक्ष्मी क्षीरसागरात गेल्यामुळे सर्व देवता चिंतेत पडले। तेव्हा देवराज इंद्र यांनी देवीला पुन्हा प्रसन्न करण्यासाठी कठोर तपस्या केली। त्याचे अनुकरण करत सर्व देवतांनी देवीसाठी व्रत केले। देवतांनीच नव्हे तर असुरांनी सुद्धा देवीची उपासना केली। या पूजेमुळे देवी प्रसन्न झाली। व्रत समाप्ती पश्चात माता लक्ष्मी पुन्हा उत्पन्न झाली आणि त्याचा विवाह श्री हरी श्री विष्णूंशी संपन्न झाला। देवता देवीची कृपा मिळाल्यामुळे धन्य झाले। ही तिथी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी तिथी असल्याचे मानले जाते, म्हणून ही तिथी लक्ष्मी पंचमी व्रत म्हणून साजरी केली जाते। तुमच्याकडे श्रीयंत्र, माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल, हेही नसेल तर तुमच्याकडे तुमच्या कुलदेवतेचा फोटो, मूर्ती किंवा टाक असेल, यापैकी काही घेतले तरी चालेल। चौरंगाच्या खाली हळदीने सारवून त्यावर रांगोळी काढायची। त्यानंतर त्यावर चौरंग ठेवून त्याच्यावर एक लाल वस्त्र टाकून श्रीयंत्र, फोटो, मूर्ती किंवा टाक जे असेल ते ठेवून त्याच्या समोर एक तेलाचा दिवा आणि एक तुपाचं निरंजन लावायचं आहे आणि दोन्ही दिव्यांमध्ये 2-2 लवंगा टाकायच्या आहेत। माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ही सेवा करत आहोत। माता लक्ष्मीला लवंग अतिशय प्रिय आहे। धूप अगरबत्ती लावून घ्यायचे आहे। त्यानंतर 16 वेळा श्री सूक्त म्हणायचे आहे। तुम्हाला श्री सूक्त म्हणता येत नसेल तर 16 वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणू शकता। आपली 5 बोटे बुडतील अशी वाटी नाही तर प्लेट यामध्ये कुंकू घ्यायचे आहे आणि देवीला कुंकुमार्चन करायचे आहे। कुंकुमार्चन म्हणजे काय तर देवीवर कुंकुवाने अभिषेक करायचा असतो। कुंकुवानेच का तर कुंकू मध्ये देवीला आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते, म्हणून देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे। कुंकुवामध्ये शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते, म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते। जागृत मूर्तीमधील शक्ती तत्व कुंकुवात येते आणि ते कुंकू आपल्या कपाळी लावलं तर तिची शक्ती आपल्याला मिळते। त्यामुळे कधी कोणती अडचण आली, अस्वस्थ वाटत असेल किंवा कोणत्या शुभ कामाला तुम्ही जात असाल तेव्हा हे कुंकू कपाळी लावा। तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल। स्वतःमध्ये नक्कीच बदल झालेला दिसेल। जर तुम्हाला पूजा मांडणी काहीच नाही जमलं तर देवाजवळ एक तेलाचा आणि तुपाचा दिवा लावून 16 वेळा श्री सूक्त आणि 1 वेळ विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे। विष्णू सहस्रनाम स्तोत्र म्हणता येत नसेल तर व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तरी चालेल। लक्ष्मी सोबत विष्णूची ही सेवा होते। पैसा येण्यासाठी माता लक्ष्मीची आणि जो पैसा येतो तो स्थिर राहण्यासाठी विष्णूची सेवा करणं अतिशय गरजेचं आहे। जशी जमेल तशी उद्या सेवा करा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट नक्की करा। श्री स्वामी समर्थ।